शिक्षक भरती अपडेट 2025 पवित्र पोर्टल नवीन प्रसिद्धीपत्रक दुसरा टप्पा जागा किती संस्थांनी दिली माहिती रोस्टर किती अपडेट आणि काय आहे नवीन माहिती नवीन प्रसिद्धीपत्रकात काय आहेत डिटेल्स संपूर्ण व्हिडिओ माहितीसहित चला पाहूया संपूर्ण डिटेल पवित्र पोर्टलची ही नवीन प्रेस नोट। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण माहिती आणि काय आहे पवित्र पोर्टलची नवीन प्रेस नोट आणि अपडेट। पवित्र प्रणालीमार्फत आत्ताच पवित्र पोर्टलवरती एक अपडेट आलेले आहे, प्रेस नोट आलेले आहे। आजची दिनांक आहे बघा 6/2/2025। आत्ताच एक महत्त्वाचे अपडेट शिक्षक भरती संदर्भात आलेले आहे बघा। आपल्याला माहिती आहे की टेट 2022 झाली होती, त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती। 2,16,443 उमेदवारांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 1,63,061 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केलं होतं। त्या अंतर्गत पहिली ते 12वीसाठी पहिल्या टप्प्यातल्या जाहिरातीमध्ये 21,678 रिक्त पदांची पदभरतीची कारवाई पूर्ण झालेली होती। आता टप्पा 2 अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 20/1/2025 पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आलेली आहे। याबाबत आपल्याला या ठिकाणी 31/1/2025 रोजी पदभरतीचा आढावा घेतला होता, ती एक बैठक झाली होती। पण तरीही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शैक्षणिक ज्या व्यवस्थापनाकडून शिक्षक पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत। म्हणजे अजूनही रोस्टर कंप्लीट करून जागा दाखवलेल्या नाही आहेत। काही खाजगी शैक्षणिक संस्था असतील, व्यवस्थापन असतील, अल्प प्रमाणातच जाहिराती प्राप्त झालेल्या आहेत। तरी या अनुषंगाचा सगळा आढावा घेऊन राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करायची आहे। पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी tet2022.mahateachersrecruitment.org.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 20/2/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। मुदतवाढ मिळालेली आहे मित्रांनो, 5 फेब्रुवारीपर्यंत होती, ती आता 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। सर्व शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधायचा आहे। तर हे पवित्र पोर्टलमार्फत एक जे प्रसिद्धीपत्रक किंवा प्रेस नोट आलेली आहे, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की खाजगी व्यवस्थापन असतील किंवा संस्था असतील यांनी तुर्तास लवकरात लवकर जाहिराती अपलोड करून म्हणजे आपल्या जे रिक्त पदे आहेत शिक्षकांची ते रोस्टर कंप्लीट करून अपलोड करायचे आहेत जाहिराती आणि त्यासाठी 20 तारखेपर्यंत 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची अपडेट शिक्षक भरतीच्या माध्यमातून होती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि उर्वरित व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका। धन्यवाद।